हिवाळ्याच्या दिवसात चहा प्यायला किती मजा येते ना। गरमागरम चहाचे घुटके घेत सकाळच्या थंडीमध्ये बसणं ही सुद्धा एक पर्वणी असते हिवाळ्यातली। पण चहाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत आणि हिवाळ्याच्या दिवसात या वेगवेगळ्या पद्धतीचा चहा सगळेजण नेहमी अगदी आनंदाने पीत असतात। यामध्ये नागोरी चहा आहे किंवा सुलेमानी चहा सुद्धा आहे। म्हणूनच हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही एन्जॉय करावा म्हणून आज आम्ही सुलेमानी चहाची रेसिपी घेऊन आलोय। चला पाहूया हा सुलेमानी चहा नक्की करतात कसा। नमस्कार, स्वागत आहे तुमचं IBS मुंबई एअरपोर्टमध्ये। माझं नाव शेफ विजेंद्र पावसकर आणि आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे त्याचं नाव आहे सुलेमानी चाय। सुलेमानी चाय हे जे पेय आहे ते साऊथमध्ये तुम्हाला जास्त मिळेल, कारण की तिकडे त्या लोकांना ब्लॅक टी पिण्याची खूप सवय असते आणि हे सुलेमानी चाय जी आहे ती खूप स्ट्रॉंग असते, त्यामुळे देईल आणि मोस्टली कम्युनिटी वाईज तिकडे साऊथ इंडियामध्ये खूप प्यायली जाते ही चहा। तर यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते आहे लेमन वेजेस, अर्धे लिंबू कापलेले, दालचिनी थोडी दालचिनीची पावडर चांगला फ्लेवर येण्यासाठी, मध चवीनुसार आणि स्लाइस ऑफ लेमन किंवा लिंबूचा स्लाइस गार्निश करण्यासाठी। तर आता आपण रेसिपी सुरू करूया। याच्यासाठी मी ही जी चहा आपण नॉर्मल जशी घरी उकळून घेतो तशीच उकळलेली आहे, बट त्यावेळी ह्या चहाला उकळताना जरा काळजी घ्यावी की जरा जास्त उकळावी, तर ही जास्त स्ट्रॉंग होते। आता यासाठी लागणारं साहित्य आपण टाकणार आहोत जसं मी घेतलं आहे, क्रश करून दालचिनी मी टाकली, याच्यात थोडीशी दालचिनी पावडर। फार पटकन बनणाऱ्या रेसिपीज आहेत, बट फार अननोन रेसिपी पण आहेत। हा लिंबूचा रस आपण याच्यात टाकणार आहोत थोड्या ग्लासमध्ये। तसा हा चहा जास्त उकळलेला आहे, जास्त स्ट्रॉंग चहा आहे, तो फक्त मी याच्यात टाकतोय। सुलेमानी चाय जितका स्ट्रॉंग चहा तितकी उत्तम बनते आणि तितकी औषधी पण लागते। जर तुम्हाला चवीनुसार मध टाकायचं असेल किंवा टाकायचं नसेलही तुमच्यावर आहे। हा चहा आता तयार झालेला आहे। जसं जेवणामध्ये एशियन कंट्रीजमध्ये जेवणानंतर जॅस्मिन टी किंवा कुठची टी पिण्याची एक प्रथा असते किंवा ते नॉर्मली हॅव अ हॅबिट की त्यांना चहा प्यायचा असतो किंवा पितात ते जॅस्मिन टी, तसं हा चहा तुम्ही जेवणानंतर पिऊ शकता, कारण की हा डायजेशनला फार उत्तम चहा आहे आणि याने तुमचं डायजेशन खूप चांगलं होऊ शकतं। या भागात आपण इथेच थांबूया, पण डू लॉग इन टू www.abpmazha.in आणि तिथे आमचे अपडेट्स पाहायला विसरू नका। आज आपण इथेच थांबूया, तुम्ही पाहत रहा ABP माझा।